बिर्याणीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. तीच बिर्याणी नवऱ्याला खायला दिली. नवऱ्याच्या मृतदेहा शेजारी बसूनच रात्रभर पॉर्न व्हिडिओ बघत बसली. कुठलीही बायको आपल्या नवऱ्याला मारल्यानंतर त्याच्याच मृतदेहाच्या शेजारी बसून पॉर्न व्हिडिओ बघत बसेल का? नाही ना. कारण खूप धक्कादायक होतं. कारण की तसले व्हिडिओ बघण्याची सवय स्वतः नवऱ्यानेच लावली होती. दिवस होता 18 जानेवारी 2025. याच दिवशी छोटासा व्यवसाय करणारा 45 वर्षीय शिवनाग राजू प्रचंड खुश होता. खुश होण्याचं कारण होतं कारण की बायकोने त्याचा आवडता पदार्थ बनवला होता, तो म्हणजे बिर्याणी. कुठल्याही कुटुंबामध्ये नवरा बायकोची भांडणं होतच राहतात, पण जर का बायकोने एखादा आवडता पदार्थ बनवला, माणूस आपला सर्व राग विसरून जातो. असेच काही शिवनाग राजू बरोबर घडलं. बायकोने बनवलेली बिर्याणी मोठ्या आनंदाने खाल्ली. त्यानंतर रात्री झोपी गेला, पण तो सकाळी उठलाच नाही. बायको मात्र सकाळी उठल्यानंतर आजूबाजूच्या शेजारच्या लोकांना सांगत होती, माझ्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आलाय आणि ते उठत नाहीयेत. याशिवाय हीच महिला आपल्या नवऱ्याच्या मृतदेहा शेजारी बसून रात्रभर पॉर्न व्हिडिओ बघत बसली. पण प्रश्न इथे होता, झोपेच्या गोळ्या जर बिर्याणीमध्ये टाकल्या होत्या तर त्याने व्यक्तीचा मृत्यू लगेच होत नाही. नेमकं शिवनाज राजू बरोबर काय घडलं होतं आणि नवऱ्याने तसले व्हिडिओ बघण्याची लावलेली सवय त्याचे काय परिणाम झाले, चला सविस्तर आपण आजच्या स्टोरीमधून जाणून घेऊ. पण त्या अगोदर एक गोष्ट करायला विसरू नका, चॅनेलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आजपासून 19 वर्षापूर्वी शिवनाग राजूचे माधुरी या मुलीबरोबर लग्न झाले होते. त्यावेळेस शिवनाग राजू हा एका खाजगी कंपनीमध्ये जॉब करायचा, तर पत्नी माधुरी ही चित्रपटगृहामध्ये तिकीट विकण्याचं काम करायची. त्याच्या काही दिवसानंतर पतीच्या सांगण्यावरून माधुरीने थिएटरमधलं ते काम सोडलं आणि एका दुकानामध्ये कॅश काउंटरवरती कामाला लागली. शिवनाज राजूने देखील आपलं कंपनीमधील काम सोडलं आणि कांदा खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करायला लागला. त्या व्यवसायामधून पैसाही ठीकठाक येत होता. संसाराचा गाडा अगदी व्यवस्थितपणे चालू होता. पण एके दिवशी पत्नी माधुरीने शिवनाज राजूकडे तगादा लावला, तू जो कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतोय तो सोडून दे, तो मला अजिबात आवडत नाही. पण पती शिवनाग राजूचं म्हणणं होतं, या व्यवसायामधून त्याला पैसा मिळतो, गावाला राहून आपलं चांगलं चाललंय, जर हा कांदा खरेदी विक्रीचा व्यवसाय बंद केला तर दुसरं काय करणार. पण पत्नी माधुरी मात्र हिच्याकडे त्याच्या प्रश्नाचं उत्तर होतं, कारण की माधुरीने अगोदरच पतीसाठी काम शोधून ठेवलं होतं. ते काम होतं हैदराबादला एका IT कंपनीमध्ये ज्या गाड्या लावलेल्या असतात त्या गाड्यांवरती ड्रायव्हर म्हणून काम मिळालं. पत्नी माधुरीची आयडिया पती शिवनाग राजूला खूप आवडली. त्याने गाव सोडलं आणि हैदराबाद गाठलं. हैदराबादमध्ये गेल्यानंतर तिथे त्याला गाडीवरचं काम मिळालं आणि ते तिथेच राहायला लागले. आता हैदराबादमध्ये शिवनाग राजूला ज्या कंपनीमध्ये काम लागलं होतं ती कंपनी गोपी नावाच्या माणसाची होती. हा गोपी मूळचा सट्टनपल्लीचा रहिवासी. शिवनाग राजूने हैदराबादमध्ये काही दिवस काम केल्यानंतर त्याला एक गोष्ट लक्षात आली, त्याची पत्नीची ओळख आणि तो ज्या कंपनीमध्ये जातोय त्या मालकाची ओळख म्हणजे गोपीची ओळख अगोदरपासूनच आहे. फक्त ओळखच नाही तर दोघं एकमेकांना भेटतात देखील. शिवनाग राजूने आणखीन थोडी माहिती काढली, तेव्हा त्याला समजलं त्याची पत्नी आणि तो ज्या कंपनीमध्ये जातोय त्या मालकाचं अगोदरपासूनच अफेअर चालू आहे. आता इथे लोकांना वाटत असेल तिचं अफेअर होतं म्हणून तिने पतीला संपवलं. बरं, पतीला संपवलं मग रात्रभर ती पॉर्न व्हिडिओ का बघत बसली, त्याचं उत्तर देखील आपल्याला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याच्या पत्नीचं अफेअर हैदराबादमध्ये आल्यापासून झालं नाही तर ते अगोदरपासूनच होतं. गोपी आणि माधुरीची त्या ठिकाणी ओळख झाली होती ज्या ठिकाणी माधुरी चित्रपटगृहामध्ये तिकीट विकण्याचं काम करायची. त्यानंतर त्या दोघांच्या ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. आपल्याला कायमचे गोपीसोबत राहायला मिळेल म्हणून पत्नी माधुरीने आपल्या नवऱ्याला गोपीकडे कामाला लावलं, तेही हैदराबादमध्ये. सर्व काही प्लॅन होता तो माधुरीचाच होता. पत्नीच्या अफेअरबद्दल समजल्यानंतर शिवनाग राजू आपल्या पत्नीला घेऊन हैदराबाद सोडून पुन्हा आपल्या गावाकडे निघून आला. गावाकडे आल्यानंतर शिवनाग राजूने घरामधूनच छोट्या मोठ्या वस्तू दुकानदारांना पुरवण्याचा व्यवसाय चालू केला. बायकोच्या अफेअरबद्दल समजल्यानंतर दोघांमध्ये प्रचंड वाद झाले होते. दोघांमध्ये वाद इतके वाढले होते की पत्नी माधुरीने पती शिवनाग राजूबद्दल पोलिसांमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी दोघाही नवरा बायकोंना बोलावून घेतलं, त्यांची समजूत काढली, दोघांचं काउन्सिलिंग केलं आणि यापुढे असे वाद होणार नाही असं वचन दोघाही नवरा बायकोंनी पोलिसांना दिलं. पण सर्वात मोठा प्रश्न होता, शिवनाग राजू हा घरामधूनच काम करत होता, तो जास्त बाहेर जात नव्हता. त्यामुळे पत्नी माधुरीला मोठी अडचण निर्माण झाली होती.
तिला गोपीला फोन करता येत नव्हतं आणि गोपी जरी गावी आला असता तर त्याला भेटता आलं नसतं. त्यासाठी माधुरीने एक भयंकर प्लॅन केला, जो आपल्या जीवनामध्ये अडचण निर्माण करतोय त्या नवऱ्याला कायमचं संपवायचं. या प्लॅनिंगसाठी तिने मदत घेतली आपला बॉयफ्रेंड असलेल्या गोपीची. माधुरीने तिचा प्रियकर गोपीला 18 जानेवारीला गावाकडे बोलावून घेतलं आणि त्या दिवशी जाणून बुजून नवऱ्याला जो पदार्थ आवडतोय तो केला, म्हणजे बिर्याणी केली. पण ती फक्त बिर्याणीच नव्हती, कारण की त्या बिर्याणीमध्ये 20 झोप्यांच्या गोळ्यांची पावडर मिक्स केलेली होती. त्यामुळं साहजिकच बिर्याणी खाल्ल्यानंतर शिवनाग राजूला लगेचच झोप लागली, तेही गाढ झोप. अगोदर पत्नी माधुरीने पती शिवनाग राजूला हलवून बघितलं, तो उठतोय की नाही. त्याच्या तोंडावरती पाणी मारलं, पण तो इतका गाढ झोपला होता, त्याला कोण आवाज देतंय हेही समजत नव्हतं. त्यानंतर तिने आपला प्रियकर गोपी याला घरी बोलावून घेतलं. शिवनाग राजूने कोणतीही हालचाल करू नये म्हणून गोपी त्याच्या छातीवरती बसला आणि त्याची पत्नी माधुरीने स्वतः त्याच्या तोंडावरती उशी दाबली आणि काही मिनिटातच शिवनाग राजूचा जीव गेला. रात्रीचे साधारणतः 11:45-12च्या टायमिंगला हे सर्व घडलं होतं. त्यानंतर गोपी लगेचच त्या ठिकाणावरून निघून गेला, पण माधुरी मात्र आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी रात्रभर बसून राहिली. त्यानंतर सकाळ उजाडल्यानंतर माधुरीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. आजूबाजूची लोक माधुरीच्या घरी जमा झाली. माझ्या नवऱ्याला हृदयविकाराचा झटका आलाय, तो सकाळपासून काहीच हालचाल करत नाही असे म्हणत ती जोरजोरात रडू लागली. आजूबाजूच्या लोकांनी शिवनाग राजूला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याच्या आईवडिलांना देखील त्याच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. पत्नी माधुरीने शिवनाग राजूच्या आईवडिलांना हेच सांगितलं. सकाळी अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पण शिवनाग राजूच्या आईवडिलांनी, नातेवाईकांनी जेव्हा त्याचा मृतदेह पाहिला तर त्यांना समजलं त्याच्या नाकात आणि कानातून रक्त आलेलं होतं आणि तेही सुकलेलं होतं. तेव्हा त्यांनी पोस्टमॉर्टमची मागणी केली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्यामध्ये स्पष्ट झालं, छातीमधील हाडं तुटल्यामुळे आणि नागराजूचा श्वास रोखल्यामुळे त्याचा मृत्यू झालाय. साहजिकच नागराजूबरोबर फक्त पत्नी माधुरीच होती, त्यामुळं पोलिसांना तिच्यावरती संशय आला. तिला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू झाली. तेव्हा माधुरीने सांगितलं 18 जानेवारीच्या रात्री काय घडलं ते. पोलिसांनी माधुरीचा मोबाईल चेक केला, त्यामध्ये तिने गोपीला कॉन्टॅक्ट केलं होतं हे संपूर्ण स्पष्ट झालं. पण त्याचबरोबर पोलिसांना माधुरीच्या मोबाईलमध्ये हे दिसलं, तिने रात्रभर पॉर्न व्हिडिओ पाहिले होते. बाजूला पतीचा मृतदेह आणि रात्रभर पॉर्न व्हिडिओ बघत बसली. गोष्ट मात्र पोलिसांना समजली नाही. पोलिसांनी तिला विचारलं, तू असं का केलं, रात्रभर हे व्हिडिओ का बघत होतीस. तेव्हा स्वतः माधुरीने उत्तर दिलं, तिच्या नवऱ्याने तिला पॉर्न व्हिडिओ बघण्याची सवय लावली. ते व्हिडिओ पाहूनच तो तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवायचा. पण माधुरीला मात्र ते आवडत नव्हतं. त्यामुळे पतीची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाच्या शेजारी बसून रात्रभर ती पॉर्न व्हिडिओ बघत बसली.